आवाज सर्वसामान्य माणसाचा आरएनएन न्यूज मराठी. पुसद महसूल मंडळात अवैध मुरुम उपसा करण्याचा धुमाकूळ कुंपणच शेत खात आहे. महसुलाची होत असलेली चोरी उजागर करूनही कारवाई शून्य. बेकायदा मुरुम उपसाला महसूल विभागाचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष. पुसद तहसील कार्यालयापासून 3 किलोमीटर मुख्य रस्त्यावर महसूल मंडळातील परिसरात दररोज बेकायदा बेसुमार मुरुम उपसा चालू असून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असतानाही संबंधित महसूल विभागाची यंत्रणा, मंडळाधिकारी, तलाठी याकडे जाणून बुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. तर या अवैध मुरुम उपसाला महसूल विभागाचे संबंधित तहसीलदार, खनिज कर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूक संमती दिली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तर मुरुम माफिया महसूल विभागाच्या खनिज कर्म शाखेकडून कमी ब्रासची रॉयल्टी काढून हजारो ब्रास मुरुमाचा उपसा करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे या मुरुम माफियांनी अवैधरित्या उत्खनन केलेल्या खदानीतील खोदकामाचे मोजमाप करून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित मुरुम उपसा करणाऱ्या मुरुम माफियांवर शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडविल्याप्रकरणी त्यांच्यावर 5 पट दंड आकारून ज्यांच्या मालकीचे शेत सर्वे नंबर मधून मुरुम उपसा केला जात आहे त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात यावा अशी मागणी तक्रारकर्त्यांच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आल्याने कुंपणच शेत खात असल्याचा संशय बळकावला आहे. याबाबत आरएनएन न्यूज मराठीला सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सध्या पुसद तालुक्यातील जाम बाजार आणि बोरी महसूल मंडळातील परिसरात महसूल विभागाच्या खनिज कर्म शाखेकडून काही मुरुम माफिया शेतीच्या नावाखाली नाममात्र रॉयल्टी काढून हजारो ब्रास मुरुमाचा बेकायदा उपसा करीत आहेत. शहरासह ग्रामीण भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकांना रोजगाराच्या व चांगल्या सुविधांच्या शोधात शहराकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे शहराच्या हद्दीत अनेक बिल्डर आणि डेव्हलपर्सने प्लॉट लेआउटची निर्मिती केली. त्यामध्ये ठिकठिकाणी नवीन घरांचे दुकान, मॉल बांधकाम, रस्ते दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. या बांधकामासाठी, रस्त्याच्या कामासाठी लागणारे गौण खनिजासाठी काही मुरुम माफिया शहरालगतच्या खाजगी व शासकीय भूखंडावर डोळा ठेवून गौण खनिजाच्या उत्खननासाठी आतुर झाले आहेत. या अवैध गौण खनिजाच्या धंद्यातून महसूल प्रशासनाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत संगनमत करून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या जामबाजार मंडळातील कवडीपूर, बोरी, वडसद परिसरातील शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती मुरुमाची बेकायदेशीररित्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. राजेरोसपणे जेसीबी, पोकलाईन मशीनच्या सहाय्याने नियमापेक्षा जास्त जमीन खोदून मुरुम लंपास केला जात आहे. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. कमी ब्रासची रॉयल्टी काढून जास्त ब्रास मुरुम काढणे किंवा शेकडो ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरुम काढण्याचा अनुचित प्रकार शासनाला लाखो रुपयाचा चुना लावला जात आहे. नाममात्र रॉयल्टी व वाहतूक परवाना मिळून हजारो ब्रास मुरुम खोदून नेला जात आहे. काही दिवसापूर्वी तर 100 ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढून हजाराहून अधिक ब्रास मुरुम खोदून नेण्यात आला. विशेष म्हणजे 2 किंवा 3 गाड्यांना वाहतूक परवाना असताना 10 ते 15 मुरुमाच्या गाड्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात. यातून हजारो ब्रास मुरुमाची चोरी केली जाते. मुरुमाची रॉयल्टी भरून वाहतूक पास काढली जाते. ठराविक वेळ व दिवसासाठी ही पास असते, परंतु विविध कारणे देऊन याचा कालावधी वाढून घेतला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल दिवसरात्र सुरू असल्याचे आढळले आहे. अनेक वाहने ओव्हरलोड स्थितीत सुसाट डावत आहेत. रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. दंडात्मक कारवाई झाली तर बचाव होण्यासाठी मुरुम माफिया उपयोग करीत आहे असेही बोलले जात आहे. जंगल, डोंगर खोदकामामुळे निसर्गावर सुद्धा मोठा आघात झाला आहे. या भागात रात्रीच्या अंधारात आणि दिवसाढवळ्या नैसर्गिक डोंगराचे अवैध पद्धतीने लचके तोडले जात आहे. त्यामुळे बेसुमार माती व दगड हा उपशामुळे डोंगरावर टेकड्या कमकुवत होत असतात. या परिसरात भविष्यात भूसंखलन सारख्या दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यावरण मोठ्या प्रमाणात नष्ट केले जात आहे.
आडजातीच्या वृक्षांची कत्तल करून काही मुरुम माफिया स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशा खदानीतून मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करीत असल्याने निसर्गाची उघड लूट केली जात आहे. बेकायदा मुरुम उपसा होत असताना पुसद महसूल विभागातील मंडळ अधिकारी तलाठी यांचेही जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे असा सवाल नागरिकांकडूनही व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून घटनास्थळी भेट देऊन स्पॉट पंचनामा करावा. तसेच नियमबाह्य उत्खनन असल्यास संबंधितावर अवैधरित्या उत्खनन केल्याच्या खदानीतील खोदकामाचे मोजमाप करून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी उपसा करणाऱ्या मुरुम माफियावर शासनाचा लाखो रुपयाचा बुडालेल्या दंडात्मक कारवाई करून शासनाचा बुडविलेला महसूल दंडाच्या माध्यमातून वसूल करावा व सदर कामासाठी वापरण्यात आलेले जेसीबी प्रदूषण करायले सर्व हे जप्त करून शासन दरबारी लावण्यात यावे. तसेच मुरुमाचे उत्खनन करून लाखो रुपयाची शासनाची बुडवणूक केली जात आहे. शासनाच्या महसुलाची बुडवणूक केली जात आहे. त्याच्या 5 पट सदर दंड लावावा अशी मागणी तक्रारकर्त्यांकडून करण्यात आली असून सदर प्रकरणी येत्या काही दिवसात प्रशासनाकडून मुरुम माफियावर कडक कारवाई न झाल्यास तक्रारकर्त्यांकडून लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे. RNN न्यूज मराठी, पुसद.